देव भाऊ एक नंबर. फोटो काढून जाताना मामा सोबत पुढे फोटो काढायचे आपल्याला. एक नंबर भाई. छोटे मोटे टाइम ये कुछ नहीं है क्या? जुगाड़ अच्छा है मगर आगे एचओ साहब भी है ये याद नहीं नहीं यहाँ वास्ता की यहाँ आगे एचओ साहब भी खुद बैठा है. हाँ वास्ता की जाएगी. आगे कौन रहेगा? ये बोल रहे आगे भी है पुलिस वाले. है क्या वो? सुनो आगे आगे साइड में कर दो थोड़ी देर. उनसे बात करना. थांबा चलो चल त्याच्या मागं थांबायला. चलो मैं बता दूं मैं इसी गाड़ी में बैठ के चलता हूँ. हाँ ऐसे अच्छा मामा तुम आ गया मांडीवर बस है. थैंक यू सो मच. आ जाओ पीछे आ जाओ. डाला को चलाने दो. उधर ही रोकना ना. हाँ तेला चलो दे. हा येऊ दे. भाऊ चालू दे. भाऊ तुमच्यामुळे बरं का भाऊ. कश्मीरी पुलिस ये बोल रहा है मैं इस गाड़ी में बैठ के हूँ आसमान आप उधर ही ये क्या बोल रहा है? हवा से आगे बोला नहीं जाना बोल रहा है क्या? वो ऐसे बोलते नहीं बोला है नहीं. हाँ आप गेट के अंदर लेना इनको. हाँ गेट के अंदर गाड़ी लेना. ठीक है. गेस्ट है अपने चाय चीज. आप बोल देना कि सर गेस्ट हमारे. हाँ अपने पास रहेंगे चाय चीज देंगे तब जाएंगे. हा चलो आ जाओ. तुम्ही घ्या ना आ जाओ गुरुजी. तर सीन असा आहे इथं लडाख मध्ये लेहला एंट्री भेटत नाहीये. कंडिशन कशी आहे लेहला पुढे एंट्री नाही आहे आणि एंट्री आम्हाला ऑलमोस्ट एक 5 किलोमीटर आत ट्रॅफिक मध्ये आल्यानंतर ना अडवलं होतं आणि रिटर्न आम्हाला जरा झालं. बट एक आपले महाराष्ट्रातले भाऊ आपल्याला भेटले जे आर्मीमध्ये आहे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही लेहकडे चाललोय. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की काय झालं होतं आणि परत एक फ्रेश व्हिडिओ बनवतो. पण देव तुम्हाला कसं वाटतंय? तो गाइस एक्चुअली अभी हमारे को एंट्री नहीं थी. पीछे हमको यूटर्न करने के लिए बोल दिया था JNK पुलिस ने. फिर हमारे महाराष्ट्र के आर्मी मेंबर मिले जो मराठी थे और उन्होंने भारत भाऊ भाई आपका नाम और लाल स्वामी जी भैया है हमारे जिन्होंने हमें हेल्प करी यहाँ से पास करने के लिए. और थैंक यू सो मच भैया. थैंक यू. आगे भी वीडियो अदरवाइज हमें फिर से रिटर्न जाना पड़ता था और लद्दाख का हमारा लेह का कभी सपना पूरा ना होता. अगर आपको दिक्कत आती है ना. हाँ. पुलिस वाले से तो कोई नहीं डरता. बघ आपले महाराष्ट्रातले किती लोक मदत करतात. नाद करायचं नाही. लक्षात ठेवा महाराष्ट्रातले लोक किती मदत करतात. थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की इथल्या लोकांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र लोकांमध्ये किती फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. लेहची ट्रिप आमची इथंच ऑन द स्पॉट कॅन्सल झाली असती आणि आम्हाला रिटर्न जावं लागलं असतं. बट आपले एक भाऊ आपल्याला भारत भाऊ इथं भेटलेले आहेत आणि त्या भारत भाऊंच्या मुळे आपण आज ही जी क्रॉसिंग लाईन होती ही आपण क्रॉस करतोय. तर त्यांच्यासाठी एक स्पेशल थँक्स आहे. आपल्या त्यांच्यावर एक फोटो आता मी घेतोय पुढं की आपल्या ऑल टेलिग्रामच्या वरती ना आर्मी टँक सोबत दोन्ही पुढे समझा दिया और मैं इधर पीछे उतर जाता हूँ. मैं थार गाड़ी में बैठ के आ रहा हूँ. ये जो अभी एक गाड़ी आ रही है ये अपने ड्राइवर सर के गेस्ट है. अपने भी गेस्ट ही है वैसे महाराष्ट्र के. तो ये इधर ही रुकेंगे थोड़ी देर. ये सर ने बुलाया तो इधर निकल लेना गाड़ी थार गाड़ी. गाडी लावून काढू सगळ्यात. आयुष्यात अविस्मरणीय असा क्षण भेटलाय भारत भाऊंच्या मुळे. मामा चक्कर मारूया म्हणा. आपले मेंबर कसे आहेत भाऊ. नवीन माणसं एका मिनिटासाठी ओळख होती आपली. फक्त एक मिनिटासाठी नंबर वरून घेतला भाऊ. चला 4x4 आहे त्यात चालवायला त्यांना. कैसा लगा बोले? ऐसा इधर फेस करके आप जैन ये अपना बंदा है सब 2-3 बंदा ना अंदर गाड़ी धार लेके अपने गांव के और बस चाय चुप पियेंगे सब. इसलिए थोड़ा फोन किया था आपको है ना. हाँ गांव के मेरे गांव के पुणे से आए हुए गाड़ी लेके आए.
थार आई हो साहब ये गाड़ी ठीक है साहब जो जुरे साहब गेट में ले लो चाय चुक्या बस भी घ्या घेऊ ना भाऊ मी सांगलीच आहे मी सांगलीच आपलंच माणूस असतं कुठं का असं. मला ती गाडी पाहिजे MS26 मी ती गाडी ती थांबवली ना 2 मिनिटं काय भेटला मस्त की आमचा प्रोग्राम चाललाय होळी तर या आपण फोटो काढू यस काढूया हॅपी होली सर जी हैप्पी होली. अभी कलर हमारे यहाँ मिलता है. क्या करें महाराष्ट्र गाव सही है गाव सही बताया क्या पानी का आणि बता दिया ना क्रेझी मॅन दिक्कत करते सोडायला आणि काय फाईन घेतला त्या गाडीचा 2000 घेतला. का नंबर प्लेट साठी थारची नंबर प्लेट आहे आपली MS23 म्हणून काय द्याय नव्हतं ते आमच्या अंडरमध्ये नवीन आपण काय माहिती नाही ना इकडे. पाणी घेतलं का? पाणी देऊ का? ते आमच्या पाणी आणि त्या अंतर्गत चालतं ना त्यामुळे काही शिरत अण्णा काय म्हणलं सर? कुदळे उदय आहे. केरळचे आम्ही कुदळे छान वाटतं आणि कसं परत हा चान्स नाही परत आपलं कोण भेटू शकतो सर आमचा एक लाईफ टाईमचा आहे आता. Dream तुम्ही होतं. सांगू शकता आम्ही ब्लॉग करून आता व्हिडिओ टाकतो आम्ही सगळे. आपले व्हिडिओ आहेत बरं का सगळे व्हिडिओ करतोय आपण छान ब्लॉग्स असतात आपले. नाही जबरदस्त तुम्हाला सगळं काय तुमचं इंस्टावरती का काय इन्स्टाला बरं आहे आहे. माझा आहे मी आता ऍक्च्युली शेअर मार्केटच ओके करतो ओके ओके छान. तुम्हाला सगळे हँडल्स आपले शेअर नाही, जबरदस्त आणि कसं झालं माहिती का मला प्रॉब्लेम हे वाटलं की MS26 गाडी 27 नंबर आहे ना हा. मला 100% माहिती होतं की गाडी सोडणार नाही ते तशी येते व्हाईट प्लेट म्हणलं ना त्यांना मध्ये फिरायला चाललं ते ऍक्च्युली काय मागच्या वर्षी काहीतरी थोडं काही प्रॉब्लेम झाला असं पण यावेळेस एवढं बरफ नाही नॉर्मल आहे. नॉर्मल हे नॉर्मल आहे. आमच्यासाठी लई मोठी व्हिडिओ पण असू दे पण व्हिडिओ असू दे फोटो पण घेऊया. तर आपल्याला जी क्रॉसिंग असते ती क्रॉसिंग पास करायला मदत केली नाहीतर आपली लेहची जी ट्रिप आहे तिथं त्या ठिकाणीच एंड झाली असते. तर भाऊ भरत साहेब तुमचं खूप मनापासून थँक्यू सो मच. हे पण नाशिकचे आहेत तर यांचे पण आपण मनापासून आभार मानतोय आणि तुम्ही बघताय स्टे वगैरे तुम्ही बघताय खूप चांगल्याने आपली ट्रीटमेंट करतायत तर त्यांचं पूर्ण आपल्या ग्रुपकडून मनापासून आभार. थँक्यू हीच आपली मराठी माणसांची ओळख आहे की आपण संकटात असताना एकमेकाला मदत करत राहणे. मध्ये MS पासिंग आपलं त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातले तेवढे जबरदस्त आपण काहीतरी करावं लागतो असं नाही की तुम्हाला बघून दिसतं हा ते आपली भेट तर किती वेळाची 10-15 मिनिटाची भेट काय करायची एका सेकंदमध्ये आपण छान वाटलं मस्त खूप छान वाटतंय. भारी वाटतं सरला. आयुष्यात कधी हा क्षण विसरणार नाही आहे. एवढ्या परफेक्ट मिनिटाला जिथं टर्न मारतात तिथूनच भरत सर आपल्याला भेटले आणि भरत सरांच्या मुळे आपण आज प्रॉपर लेहला आपण जातोय आणि तिथं कोण अडवलं नाही डायरेक्ट लेह वापस वाटलं वन साइड. सेकंड टाइम आहे आपलं हा ट्रिप हा फील एक्साइट. कसं आहे माहिती का की परत आहो इथे ऍक्च्युअली JNK पोलीस खतरनाक तुम्ही बघता की डेंजर आहे. व्हेरिफिकेशन ठीक नाही बोलणं बी ठीक नाही काय नाही बातचीत बोलत पण नाही तो बोलला की तुम्ही म्हटले ना तुम्ही थांबा मी युटर्न घेऊ नका. तो म्हणला की लेरा नाही लेरा तू युटर्न लेहरा लेहरा नाही बरोबर तेच आता आपण काय करायचं बस नाशी घनश्याम बस रे घनश्याम भाऊ बसा. रिस्पेक्ट असते तुमच्यासाठी. तुम्ही असं केलं ना आम्हाला वाईट अहो, नाही वाटतंय. हो. वाटतंय की अजिबात नाही वाईट काय थोडी असते तेव्हा अहो ते आमचं काम आहे असं थोडी जाऊ आपण आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही आम्हाला काय असंच पडत ना असं नसतं ते असं नसतं बिलकुल. चला भाऊ आपल्यासाठी चहा बनवत आहेत. ब्लॉग चालूच आहे. ब्लॉग चालूच आहे आपला. सर हे माझा भाचा आहे. माझे भाऊजी आहेत ना झडपे मेंबर आहेत नांदेड जिल्हा जिल्ह्यात परिषद राष्ट्रवादी पण आहे. राष्ट्रवादी आणि ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायचं राहिलो आमचे मिसेस पण गावचे सरपंच पुरंदरमध्ये हुऱ्या गावामध्ये आमचे सरपंच आहेत मिसेस आमच्या. कोण्या पक्षामुळे त्याच्यामुळे मला हे जनते सेवा करायला खूप आवडतं. मला महाराष्ट्र भेटले लगेच मी नंबर 1 पक्ष कोणता बघितलं तुम्हाला त्याच्यामुळे राष्ट्र कसं काय झाला? हो मी तिथं ऍक्च्युली क्रॉस करतो आणि मी MH बघितलं मागच्या वेळी पण आपण मागच्या वेळी पण बघितली होती थार म्हणलं तुला माहिती यार काय करतो. कारण की थारल्यावर आहे यांनी पण बुकिंग केलेली आहे थार. त्याच्यामुळे मग मी म्हणलं यार की नाही का मी थांबवलं लगेच नाही का आणि मग मला ते बोलले 2 मिनिटात नंबर पण दिला मी तो नंबर कामाला पण लगेच आला त्यांना काम झालं त्यांना लगेच आणि फोन लागला नाही त्यांना प्रॉब्लेम होता रेंज नसते इथं सगळ्यात आता आपले सिम बंद आहेत महाराष्ट्रात सगळे सिम ऑफ आहेत पोस्टपेड वगैरे पोस्टपेड पण एकच थोडं BSNL आम्ही पोस्टपेड करून आलो. तुमचा वायफाय आहे का सर? तर आम्ही जे काय आणलो तर आमच्याकडे जे काय चिवडा भडंग देवच्या घरचा चिवडा जे काय असेल ना ते सर्व आम्ही आज आहे ना आपल्या भावासाठी देतोय. हे जे एक मिनिट हे पण तिथं सगळे आहेत हे पण तिथं सगळे थांब
चालू केला का हो व्हिडिओ घ्या. आम्हाला चालू केला का नाही? चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. बोले बाबा भरपानी की जय, बोल अमरनाथ बाबा की जय, इंडियन आर्मी की जय. उघडा का काढतो तुमचा You wanna see Jannat? Here it is. हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे. तुमचा स्वभाव भारी. जीवनामध्ये कुणी आलं तरी तुमच्या बी तुम्हाला बी कधी कुठे गेले तर तुम्हाला पण वाटलं पाहिजे की आपण बी कोणाच तरी काम आलो पाहिजे. राईट. आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला अनेक सांगू का, हा. ह्याच्यामध्ये आम्हाला एक प्रेरणा काय भेटते माहितीये का, हा. कुठं हमी बी आता कुठं आम्हाला चान्स भेटला ना बस बस तर ते आम्ही बी help करतो ते करायचं. तुमच्याकडून बघून बिलकुल ते कधी पण कोणाला येणार. बघून वाढतं ते. बिलकुल. आणि आता तुम्ही रोडने चाललाय, कोण तुमची गाडी थांबली, कोण काय झालं असं नाही त्यांचं काय झालं नाही, थांबायचं, काही होत नाही. बोला इथे काय थांबू, पोलीस कंट्रोल काही होत नाही. जीवनामध्ये आपण थांबलो, आपण केलं तर काय होऊ शकतं, नाही तर होऊ काय शकत नाही. शेवटी आपल्याला आणि असं मोका कमी भेटतो बोले आहे की ना. तुम्ही नांदेडचे, तुम्ही कुठले, आता काय तुम्ही जरी 4 लोकांच्या गेले तर तुम्ही म्हणणार की आता काश्मीरमध्ये गेलो ठिकाण नाही का, हे महत्वाचं आहे. नोटची आहे नांदेडची. माझी आई तिकडली आहे, बहीण आमची तिथं दिली आहे. हा, yes, yes, बरोबर. तर ह्या आलता तिथं हैदराबादला इकडे. असंच आमच्या हॉस्टेलमध्ये भेटला हा इकडून. तिथून आमची मैत्री सुरू झाली. हा तिथून मैत्री सुरू झाली तर हा किती वेळेस आला हैदराबादला मला भेटायला. तेच ना की स्वभाव आवडला, खूप सारा फॅमिली सोबत आपल्या भेटू घातल्या. तो तिथून सांगलीहून हैदराबाद आला. मग हैदराबादून हा पिकअप केला ह्याला, आदिलाबादला आला. तिथून 300 किलोमीटर हैदराबादून. आदिलाबादून आमच्या घराकडे घेऊन गेलो तिकडे. तिथून मग गाडी घेऊन मग इकडे आले आम्ही सगळे. इतका लांब कॉफी घ्या. पहिला चहा आणि आता भाऊंच्याकडून कॉफी आणली. आभार आहे भरत भाऊ आणि घनश्याम भाऊ, दोघांचाही आभार आहे. आभारी आभारी आणि फुल रेस्पेक्ट सर. रिस्पेक्ट. जे काम तुम्ही करताय, जे तुम्ही राहताय, जिथं राहताय, जशी ड्युटी करताय, फॅमिली पासून दूर राहताय. आम्हाला एक रोज आता फोन नाही लावलं तर असं वाटतं अरे घरी फोन लावलं. तुम्ही एवढे दिवस राहताय बाहेर. आणि हा गोष्ट कशी झाली माहितीये का, आजकाल ह्या जनरेशनला काय वाटतं आर्मी म्हणून रेस्पेक्ट पण देतात, पर ते बोलायला दिसायला, बट जे मनातून रेस्पेक्ट आहे ना ती पाहिजे. हर एक व्यक्तीने हा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे आपण कुठल्या तरी कामाला आलो पाहिजे. नाही, आपण जर अदर स्टेट मध्ये बाहेर राहिलो ना, महाराष्ट्राला कुठला पण असू दे तो आपलाच वाटतो. तो विषय आहे. असंच ते त्याच्यामुळे
राम राम स्वप्नील भाऊ. कुठला तुम्ही? मी लातूरचा. लातूरचा आहे. आम्ही नांदेड. हे नांदेडचा आहे तू? नांदेड. 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 हा गाडी साईड म्हणून आपलं हे वसंतनगर, आनंदनगर, शिक्षक कॉलनी मध्ये आत्या आहे. शिक्षक कॉलनी. काही नाहीये, वरील रोड खुला आहे एकदम, काही प्रॉब्लेम. लेह पर्यंत जाऊ शकू आम्ही? हा? लेह पर्यंत जाऊ शकू आज? आले हो. तुम्ही सकाळी लवकर सांगितलं असं गेले. सकाळी 4 गाड्या गेल्या खरदुंगला. खर्चून नाही आपल्याला लेहला, मग ती लेहूनच खरदुंगला जात. किती वेळ लागेल लेहला पोहोचायला 8 घंटे तरी. इथून? 8-9. भाई मास्क कार गेलं. बरोबर. बट एक असा असतो जो हिंमत करतो सगळ्या गोष्टीचा. तर आज इथं आहे आपण. म्हणून आपण रोड ट्रिप करतोय आणि एवढा मस्त एवढ्या भारी, एवढ्या डेंजर, एवढ्या जन्नत अविस्मरणीय क्षण आहेत आपल्या आयुष्यातले. विषय आहे. कधी विसरू नाही शकत रोड ट्रिप. लाईफ टाइम पाहिजे, लाईफ टाइम. आणि ह्या एज मध्ये जेव्हा आपल्याला सगळ्या आठवणी राहणार. पुण्यासारख्या एज मध्ये घाट भेटत नाही एवढ्या दूर यायला. काय सांगालो, नशीब आहे आपलं. हे भाई शिस्तात. ते आता सगळेच आहे. तू आहेस म्हणून थार भेटली आणि आम्ही आहो म्हणून तुला इथं भेटलं. आणि तू आहे म्हणा मी आहे इथं. असा विषय. भाऊ पाणी बाटली माझ्या मागे. बट एक ट्रिप तर आपली होती. कारण या कोणची बी गाडी घेऊन आपण येणारच होतो इथं. काय बरं पैसे जास्त लागणार होते. दुसरं काय 50,000 पैसे आहे की नाही. घरची गाडी राहिली बरी ती राहिली तर आणि टेन्शन राहत नाही फिरायची. कशी पिण्या
one information that when we started from Srinagar, we didn't know that we'll have to take some pass, and there is no pass as such. But what happened is, while we came to Zojila Pass, and Jammu Kashmir police started asking tourist vehicles to go back, so we had to take a U-turn. And then all of a sudden one guy came like from nowhere, and he was from MH, and he saw the vehicle number, and he just started asking us where you guys came from. And that's how we started talking, and we told them that the Jammu and Kashmir police is not allowing us to go ahead to Leh. So what that guy did is, he took us he took the permission from Jammu and Kashmir police, saying that these guys are my relatives and they just came to visit me. So guys like this are like really very I don't know how to put it in words, but I generally never praise anyone, but still that guy was like a god for us, because even for last time also I almost went to Zojila and from Manali to Jissu, but I could not go to Leh. So this time at least I am hoping to visit Leh and Ladakh. So right now they have cleared the post at Zojila. Now at 0 point we have to cross that. There is another checkpoint. So I would suggest you guys to have a proper plan. Don't come like us, because what happens is, we are not aware properly. We just came and we directly thought that we will directly start, and we just calculated hours based on the kilometers and all that, but that's not how it works here. There are so many vehicles in the line, and it might take you sometimes, if your day is bad, it will take days to reach your destination. So you have to stay in this snow, where in the night the temperature will fall down to minus 20 degrees. So it will be a dangerous situation. So be prepared for everything, come prepared, and I hope you guys will like it. I'm just giving it a try. I'm not a professional blogger or something. I just trying it. I just wanted to explore my things. Just anyways, have a look. So right now we have crossed the Sonmarg, Gulmarg, and then we are right now heading to the 0 point. 0 point will have complete snow, and from there we will go to Kargil, and then Kargil to Leh. So we are planning to have a stay at Kargil. Let's see how it works. So right now, have a look. तर आम्ही ट्रॅव्हल करतोय आता कारगिल लेहसाठी, बट आम्ही आज कारगिलमध्ये स्टॉप घेणार आहे, कारण की डिस्टन्स खूप आहे आणि अजूनही कारगिल इथून 90 किलोमीटर राहिलेलं आहे. साधारणतः 0 पॉईंट एक होता पाठीमागं जोजिलाचा, तो आम्ही कव्हर केला आणि क्रॉस केलेला आहे. तर याच्या पुढचा जो पॉईंट असेल तो आमचा मे बी आम्ही आज स्टे करू कारगिलला, आणि उद्या सकाळी लवकर तिकडे पुढे निघून जाऊ लेहसाठी. थोडंसं स्नो खूप आहे, खूप भारी फिलिंग येते, खूप मस्त वाटतंय. आणि लेट्स होप आता आपल्याकडे वॉटर बॉटल्स वगैरे जे आहेत ते आपण घेऊ आणि हे करू. तर आम्ही आता मणिमार्ग चेक पॉईंटवरती आलेलो आहे. जस्ट एक आम्हाला एंट्री करायला लागते नॉर्मल. ते एंट्री करून आम्ही पुढे कारगिलसाठी निघते. कारगिल अजून इथे 84 किलोमीटर्स आहे आणि 2 आवर्सची जर्नी आहे.
थांबायला जमा तुला काय थांबायचं सोनमाराला यायला रात्र दिवस सोनमार्ग जायचं म्हणाले. नाही काय जायचं नुसतं लेह मार्केट. क्रिकेट खेळाले बघ. असं कसं खेळाले. गाड्या आहेत ना आता आपण कारगिलला पोहोचतोय. इथून कारगिल अजून 40 किलोमीटर आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे रोड ट्रिपचा. रोडवरती कोणी दिसत नाही आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे पसरलेला हा स्नो. एकदम जबरदस्त फिलिंग आहे. आता अजून एक घंट्यामध्ये आम्ही 1 तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ. खूप स्नो आहे आणि हे सगळं पॉसिबल झालेलं आहे दीपक भाऊंच्यामुळे. सॉरी भारत भाऊंच्यामुळे. भारत आणि घनश्यामभाऊ. ये क्रॉस हो क्या है? ये सामने है और सामने है वो सब. तुम डेंजर है क्या भाई? फोटो निकाल लो वो चीज. हाँ मैं निकाल के लिए उसको फोन देख रहा था. ये तो क्या रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही आता